ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता माझ्या भावा ऐसे करिगा ज्ञानदेवा, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जणी, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगरनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुराणाचे आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहि दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माहि दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माहि दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराज यांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला हे सर्वांना कल्पना आहे. ज्ञानेश्वर शिक्षण संस्था त्यांच्या वतीनं घडवून आलेला हा सोहळा निमित्त माऊलीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि या संबंधाने इथले सर्व विश्वस्त मंडळ, अजित दादा वडगावकर, त्यांचे वडील प्रकाशजी काळे, दीपकराव सरनाईक, त्यांचाही संस्थांमधून फोन, या सर्व विश्वस्तांच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म पूजनीय बाबा, त्यांच्या चरणी प्रथम वंदन करतो. थोर गायनाचार्य आमचे गोडसे आबा, त्यांचे सर्व सहकारी गायनाचार्य तुकाराम बाबा, तुम्हालाही नमस्कार. बाबांची सेवा करणारे आमचे सीताराम बाबा, त्यांना नमस्कार. हे मृदंगाचार्य गंभीर महाराज, पुढे बसलेले सर्व साधक भगिनी,
मान्यवर मंडळी, खडीवाले, सिमेंटवाले, रेतीवाले, तुम्हालाही नमस्कार. सरनाईक साहेब, अतिशय सुंदर नियोजन ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीनं करण्यात आलं. भागवा भागवे नाही, काटकसर नाही. बरं का गंभीर? एका वाक्यात सांगतो, श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, अगदी तसा हा कार्यक्रम माऊलीच्या प्राणप्रतिष्ठेचा. काटकसर नाही. मला वाटलं एकच दिवसाचं कीर्तन आहे, पण नंतर वाचलं सप्ताह आहे. सुधाकर महाराजांनी जाहिरात दाखवली. सुरुवातीला आमच्या सरनाईक साहेबांनी संस्थांमधून फोन केला, तिथून अजितदादांनी फोन केला, पण ते रामायण असल्यामुळे मी नाही म्हणून सांगितलं. आबा काय माऊलीच्या मनात आलं तर रामायणच कॅन्सल झालं. हा ना. मग लक्षात आलं की आपण ठरवलेलं होत नाही. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही, माऊलीच्या मनात. मग ते दीपकचाच प्रकाश आहे. ते दोन्ही शेजारी त्याच्यामुळे बसतात. बरोबर त्यांनी वेल्डिंग केलं. म्हटलं येतो बाबा. तर हे आमचा आट्यापाट्याचा खेळ चालू आहे. बाबांना सगळे सांगितलं. कालचं कीर्तन उस्मानाबादला, आता आळंदीला, उद्या 10 वाजता गंगाखेडला यावा, परवा रात्री पुन्हा परभणीला, आणि परवा सकाळी रायगड जिल्ह्यात. हे तुम्ही नुसतं म्हणून. आणि त्याच्यात वेळ चुकवायची नाही. तुम्ही सांगितलं अर्धा तास लेट करा, नाही तर आम्ही 4लाच हजर होतो. विठ्ठल सर्व ज्ञानेश्वर विद्यालय वारकरी संप्रदायाशी जोडून आहे. कोणताही संप्रदायाचा कार्यक्रम असू द्या, त्यांची पांडुरंगासारखी श्रद्धा तर आमच्या संस्थेवरही आहे. आणि म्हणून यांच्याबद्दल आम्हा वारकऱ्यांनाही तेवढाच आदर आणि प्रेम आहे. अभंग संत जनाबाईचा आहे. वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. हा सिद्धांत सर्वांना पाठ आहे. वर्णन करणारा कोण आहे? ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शब्द आहे. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. ज्याचा त्याचा विषय आहे. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून बाता मारत. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये. अरे दिल्लीच्या सतपाल पहलवानाच्या सोबत झाली होती का तुझी कुस्ती? सतपाल मध्ये खूप ताकद आहे. कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्यांची झाली होती. तू बटर खाऊन बाता आणतो. म्हणून शक्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या मस्ती, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. बरं, आता आली सगळी आळंदी. प्रथम नागरिक आल्यावर आलं. विठ्ठल दिवसभर ती मावशी काम करते. आबा उपवासी असते, घामानं भिजलेली, डोक्यावर गवताचा भारा. सायंकाळी कामावून घरी आली,
झोपड्यातून तिचा 3 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत येतो. आई आली, आई आली, आई आली. उपवासी आहे दिवसभराची. पण एकदा भारा डोक्याहून खाली टाकला आणि पिंट्याला जवळ घेतलं, अख्ख्या दिवसाचा श्रम परिहार होतो. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोने करी कंठीला. काय म्हणा, काय अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोने करी कंठी लावी. एकदा बाळाला कंठाला लावलं की दिवसभराचा श्रम परिहार आईचा झाला. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नहीं, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते तो जयसोदा मुड़ मुड़ कर देख कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिराती. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, पूरा काम कर लो तो छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जयसोदा मानती नहीं, दोबारा दे. अरे कमाल कर रही हो माँ, मैं तो दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूं, क्या मिलता है मेरा मुंह देखने में, बार बार देखती हो. तो जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया और गोद में बिठा करके बोली, कान्हा गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली हूं लेकिन तू दुर्भाग्यशाली है. मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा मां? इसलिए केवल जयसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बस बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, तसं भक्ताचं महात्म्य भक्ताला विचारा. दुर्लभ या गती आणि कासी. वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. नाही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. नाही तर सुनच्या पोटात दुखत होतं. गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर रंगवून गोष्ट सांगायची. ते पोटात दुखत होतं, बाळंत व्यथा. पलीकडची म्हातारी काठी टेकत आली. काय झालं नानी, घरात कोण रडतंय? सून आहे माझी. काय झालं? बाळंत व्यथा. बाळंतपण व्हायच्या आधी जे पोटात दुखतं ना, त्या बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे काय? अहो पोटात दुखतंय. कमाल झाले. आपल्या नाही का पोटात दुखत कधी कधी कच्चं थालीपीठ खाल्ल्यानं? म्हातारे थालीपीठ खाऊन पोट दुखणं वेगळं आणि बाळणपणाच्या वेळेला पोट दुखणं वेगळे. तुला एकही लेकरू झालं नाही, तू बाता हाणती. व्यालीच्या वेदना Baba.
आहे आबा, मी काही 8:30 पर्यंत सोडत नाही आता, ठरलंच आहे म्हणत. व्यालीच्या वेदना नाही वांजुटीच्या म्हणा, वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन संत जनाबाई करतात. आता बाईनं बुवाचं वर्णन करावं, संत जनाबाई, आणि वर्णन करते ते बुवा ज्ञानोबा आहे. लक्षात घ्या, इथे बाईन बुवा हा फरक नाही, संतत्व महत्वाचा. वर्णन कोण करतंय? जनाबाईचा अधिकार सामान्य नाही. उगाच डावलू नका, बाईचा अधिकार तुम्हाला चांगलं माहित आहे. हा ना, पूर्वीपासून पार त्रेतायुगापासून राजा जनकाच्या दरबारामध्ये गार्गी नावाची बाई आहे. मोठ्या मोठ्या विद्वानाला प्रश्न विचारण्याचा अधिकार तिचा होता. दरबार भरवला, 1000 गायी बक्षीस म्हणून ठेवल्या राजा जनकाने. 1000 गायी. तुका म्हणे, राजा राज्य करीतो जनक, अग्नी माझी एक पाव जळे. सगळे पाठ आहे तुम्हाला. ते लंगोट्यावाले साधू होते ना सगळे, त्यांनी एक दिवस विचारलं राजा जनकाला, माया किसे कहते हैं माया? बोले आज का विषय नहीं है, जिस दिन वो विषय आएगा मैं बताऊंगा. असे काही दिवस गेले, प्रवचन राजा जनकाचं चालू आहे आणि सगळे लंगोट्यावाले त्यागी साधू ऐकायला आहे. राजा प्रवचन करतो, साधू श्रवणाला. हा राजा जनकाचा अधिकार. ऐश्वर्य भोगलेला राजा आणि करगोटा नसलेला शुकाचार्य. पण करगोटा नसलेला शुकाचार्य राजा जनकाच्या दरबारामध्ये भोगी ठरतोय. हे त्यागी संगम तेक्त्वा सुखी भव, हे राजा जनक जी शुकाचार्याला म्हणतात, ज्याच्या कमरेला करगोटा नाही. 2-4 दिवस गेले, प्रवचन चालू आहे बरं का गंभीर महाराज, आणि ते पेटलं. सगळ्या महाल पेटल्यावर पळत आले, महाराज नगर जल रहा है. प्रवचन चालू आहे, जनकाचे उद्गार आहे, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यति किंचन. मिथिला जळती ना, माझं काही जळत नाही. प्रवचन चालू, पण प्रवचनाला एकही साधू नाही राहिला. अर्ध्या तासाने आबा सगळे साधू आले. प्रवचन संपल्यावर जनकाने विचारलं, अरे महात्मा लोग आप कहाँ गए थे? आधा घंटा प्रवचन में नहीं थे. बोले आपने सुना नहीं था क्या महाराज, महल जल रहा था. तो महल मेरा जल रहा था, दौड़ धूप आप लोग क्यों कर रहे थे? बोले उस महल में हमारी लंगोटी थी. अरे इसी का नाम माया है साधु. जनक का महल जल रहा और लंगोटी के लिए आप दौड़ रहे. विठ्ठल. एकदा राजा जनकाने 1000 गायी बक्षीस म्हणून ठेवल्या. प्रत्येक गायीच्या शिंगाला सोन्याच्या शिंब्या होत्या. गंभीर महाराज 10-10 किलोची एक शिंबी. हिशोब घरी गेल्यावर करा, 2 शिंग असतात अशा गायी 1000. सगळे साधू बोलावले, आणि जो ब्रह्मनिष्ठ असेल, मी बाईचा अधिकार सांगतो, त्यांनी गायी घेऊन जायच्या बक्षीस. कोणीच उठेना. बराच वेळ झाला, पण शेवटी 7:24 एक साधू उठला. वेळ झाल्यामुळे शिष्यांना सांगितलं, चला रे गायी घेऊन. गायी घेऊन चला म्हटल्यानंतर चर्चा साधूची सुरू झाली. सीताराम बुवा का, जे गायी घेऊन चला म्हणतंय त्याला 2 बायका, यात नेवलक्या दोघे नारी, आणि ते म्हणतं गायी घेऊन चला. अरे ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी गायी न्यायची आहे, हे 2 बायकाचा असून गायी. म्हणून साधून विचारलं, नाही गार्गीनच विचारलं, तुम ब्रह्मनिष्ठोसी? मी ब्रह्मनिष्ठ आहे असं म्हटलं नाही याज्ञवल्क्याने, कारण तो अहंकार. मी ब्रह्मनिष्ठ आहे म्हटलं की अहंकार झाला. उत्तर दिलं, मी ब्रह्मनिष्ठ आहे की नाही मला माहिती नाही गार्गी, पण या गायी नेण्याचा अधिकार याज्ञवल्क्याचा आहे. मग गार्गी गप झाली. ठीक आहे, गायी आपण नेऊ शकता,
पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या. बोला. को वै ब्राह्मणः को वै कृपणः, हा प्रश्न गार्गीचा याज्ञवल्क्याला आहे, बाईचा अधिकार. आणि मग याज्ञवल्क्यजीने उत्तर दिलं, यो वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सहा कृपाणः, ये वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयती सहा ब्राह्मणः. अक्षर नाम ब्रह्माला जाणून मरतो तो ब्राह्मण, आणि न जाणता मरतो तो कृपण. गार्गीचा अधिकार त्रेतायुगात. आपण मुक्ताबाईचा अधिकार पहा. सगळ्या जगाला उपदेश करणारी माऊली आहे. चरित्र माय आहे की तुम्हाला. पण काय मनाविरुद्ध झालं आणि सिद्धबेटातल्या झोपडीमध्ये आतून ताटी लावून बसली माऊली. निवृत्तीनाथ विनंती करतात, प्रतिसाद नाही. सोपान काकाने दार वाजवलं, प्रतिसाद नाही. शेवटी मुक्ताबाई, दादा जीवदाताने चावली कोणी 32 पाडिली. अरे दातामध्ये जीभ चावल्यावर कोणी दात पाडतो का रे दादा? विश्व रागे झाले वन्नी, आपण संत आहोत. संती सुखे भावे पाणी, इतके ऐकून शांती धरा. शांती धरा, सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबाराय आहे, पण त्यांनाही उपदेश करणाऱ्या मुक्ताबाई. हा बाईचा अधिकार. तसं संत जनाबाई, पण सामान्य समजू नका. कबीरजीची कीर्ती बरे का, गंभीर महाराज सगळीकडे कबीर महाराज, कबीर महाराज, कबीर महाराज. कबीर महाराज म्हणाले, बाबा अरे तुम्हाला खरे भक्त पाहिजे असेल तर यमुनेच्या काठाला जा. कबीर कबीर क्या करे, जा जमुना के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील एका एका गोपीच्या प्रेमात. पण बाबा जो स्वप्नातही दिसत नाही देव, तो तुमचे शेले विणतोय, काय भानगड आहे? शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय, नारद से शुक व्यास रटई पछियारे तऊ पुणी पार न पावय. काही काही साधू आबा उलटे टांगून घेतात हिमालयाच्या गुहेमध्ये झाडाला, आणि त्या टांगलेल्या साधूला जिवंतपणी कावळे गीध पक्षी लचके तोडून खातात. तेव्हा ते साधू त्या कावळ्यांना गीध पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, लचके तोडू तोडू खा, पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नयना चांद दियो पिया मिलन कियास. जोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्या साधूला भगवान दर्शन देत नाही, तो तुमच्या माग माग फिरतो. तेव्हा कबीरजीचं उत्तर आहे, मी काही केलं नाही बाबा, फक्त माझं मन निर्मळ केलं. मग कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर, पाछे पाछे प्रभु फिरत है कहत कबीर कबीर विठ्ठल. त्या
कबीर महाराजांच्या काणी संत नामदेवाची कीर्ती केली तेव्हा समकालीन आहे की ज्याच्या हातून भगवान दूध पितो नैवेद्य खातो दूध पियो मोरे गोविंद लाला काला बछड़ा कपिला गाये दूध दुआवन नामा जाये सोने का गड़वा दूध नहीं भरिया पियो नारायण आगे धरिया मूर्त दूध नाही पिवत सर पछारत नामा रोवत वगैरे वगैरे मध्ये सगळं केलं कीर्ती. आणि मग कबीरजी तेव्हा एसटीची सोय नाही, एसट्या बंदच होत्या म्हणा तेव्हा 700 वर्षापूर्वी कबीर महाराज उत्तर प्रदेशातून नामदेवाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या परिसरात आले, पोहोचले, लगेच पोहोचतात. तिथं 3 मुली भांडत होत्या गोवऱ्यावरून. कबीरजीचं अंतकरण द्रवलं, कारण साधूचं हृदय द्रवण्यासाठी जाळ घालावा लागत नाही म्हणून लोण्याची उपमा कमी पडते. संत हृदय नवनीत समाना कहा कबिन परी कहई न जाना निज परी ताप द्रवही नवनीता पर दुःख द्रवही संत सुपुनीता. अग्नीचा संबंध आल्यावर लोणी द्रवत, पण संताचं हृदय द्रवण्यासाठी जाळ पेटवायची गरज नाही. परदुःख द्रवही संत सुपुनीता. म्हणून हृदय द्रवलं आणि त्या भांडणाऱ्या मुलीपर्यंत कबीरजी आले. पंढरपूरच्या परिसरात लिखाण का भांडता पुर्यो, ही चोरटी आहे महाराज, आमच्या दोघीच्या गोवऱ्या चोरल्या हिनं. ती म्हणाली विठ्ठलाची शपथ मी चोरटी नाही महाराज. कबीरजीचा परिचय नाही. आमच्या गोवऱ्या चोरल्या नाही महाराज, मी चोरल्या नाही. अरे ती चोरल्या नाही म्हणते ना, मग तुम्हीच सांगा महाराज. आम्ही दोघी जणी, ही एकटी, मग आमच्या दोघीपेक्षा एकटीचा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा झाला? हा मुद्दा पटण्यासारखा आहे. कबीरजी म्हणले खरं आहे पोरी, त्या दोघी जणी आहे, तू एकटी आहे, मग तुझा एकटीचा त्या दोघीपेक्षा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा, चोरल्याशिवाय झाला का? नाही महाराज, ढीग जास्त झाला याचं कारण माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज. नामयाची जणी सवेची शेती, नामयाची जणी सवेची शेती, धर्माघरी पाणी वाढे झाडी, धर्माघरी पाणी वाढे झाडी. नामयाचे जणी सवेची शेणी. मग माझ्या देवाचे 4 हात आणि माझे 2, 6 हाताच्या गोवऱ्या आहे, ह्या दोघीच आहे म्हणून माझा ढीग. काय सांगतेस पोरी? विश्वास नसन बाबा तर गोवरी कानाला लावा. विठ्ठल ध्वनी निघत असेल तर गोवरी माझी, नसल तर चोरली समजा. मग तर चकित झाले. कबीरजी खाली बसले, मी तिथंच होतो. तू काम अहो ते बघूनच सांगावं लागतं महाराज. आप कहते हो कागज की लिखी और मैं कहता हूं निज नयन की देखी. वक्ता तितका तल्लीन झाला म्हणजे मजा येते. बसले खाली. एक एक गोरी घ्यायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल ध्वनी की बाजूला ठेवायची. सगळ्या गोवऱ्या विठ्ठल ध्वनी. कबीरजी चकित होऊन म्हणाले पोरी, भारतभर फिरतोय आम्ही, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. मी जिवंत माणसाचे म्हणतो. तुझी गोवरी विठ्ठल म्हणती, तू कोण आहे? माझा तसा स्वतंत्र परिचय नाही महाराज, पण मला नामदेवाची दासी म्हणून ओळखतात. धक्का बसला.
ज्या नामदेवाचं वर्णन ऐकून महाराष्ट्रात आलो त्यांच्या दासीमध्ये हे सामर्थ्य. गोरी विठ्ठल म्हणती तो नामदेव बाबा कसा असेल. कोण म्हणतंय तुला दासी. अख्खं पंढरपूरच म्हणतंय बाबा. तेव्हा कबीरजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रशस्ती पत्रक दिलं. पोरी जनी जनी सब कोई कहे संत नामदेव की दासी बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यात आंघोळा करावा एवढं पवित्र तीर्थ तू आहे बेटा. हा अधिकार जनाबाईचा पण लक्षात. पुन्हा 1-2 मिनिट घेतोच आपण. बरोबर वेळ संपवतो. हा बरोबर. हो नाही बरोबर मला माहित आहे. ते फडावरची पद्धत. गंभीर महाराज फडावर मग ते मना पुणेकर मना पंढरपूरकर मना सोलापूरकर कीर्तन संत नामदेवाचं. पहिली चाल आळंदी करायला होती आणि 1 नंबरचे गवई ज्ञानोबा राय होते. कोणालाही चाल सांगतात का. आणि ते चाल सांगण्याचा अधिकार संत जनाबाई. जनी म्हणे आहे का नाही. मना आळंदीकर प्रकाशराव. पहिली चाल ज्ञानोबा राहायला होती. पहिला चालीचा मान आळंदीकराचा. कीर्तन नामदेवाचं पण सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. एवढा आपण अधिकार लक्षात घ्या. अशा अधिकारी संत असणाऱ्या जनाबाई त्या म्हणतात आमची माऊली ज्ञानाचा समुद्र आहे. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर
अधिकारी संत जनाबाई माऊलीचं वर्णन करताना म्हणतात, माझी माऊली ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर याच कारण काय काय ज्ञानाचे ओढे आहे. हो ना, उगाच म्हटलं काय गंभीर महाराज, काही काही ज्ञानाच्या नद्या आहेत, पण माऊली ज्ञानाचा सागर आहे. ओढ्याला पाणी असतं पावसाच्या दिवसात, पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा पलीकडे जाऊ देत नाही काळसाहेब. पट्टीचा पोहणारा आडोहोळा पाणी आले, आडोहोळा पाणी आले, ते मलाही पाठ नाही आबा ते पुरे नदी परवडली पिशे काका, पण ओढालाही वाईट. 2-3 तासच टिकतं पाणी, पण नाही जाऊ देत पलीकडे. बरोबर. विंचू आणि साप माहिती आहे तुम्हाला, 1000 पट जहर सापात आहे. नेहमी मान खाली, नगभर विष विंचवात आहे. आकडा 24 तास वर. हा ना, विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम होती कंटकम. बिंदू मात्रेन नगभरच विष आहे, पण ऊर्धम होती कंटकम आकडा वरच. आणि विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी, 1000 पट जहर सापात आहे, मान खाली असते. नगभर विष विंचवात आहे, आकडा वर असतो. एखाद्या वेळेला साप फणा उगारतो आणि एखाद्याच वेळेला विंचू नांगी टाकतो. विंचू नांगी टाकतो पिशे काका पाल बघितल्यावर. पाल बघितली की नांगी टाकलीच, पाल खाती विंचवाला. पण पालीनं जर कोंबडी बघितली तर पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पळत पळत आली का शेपूट धरलं पालीचं, नेली उकरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. आम्ही काय बोललो नाही सर नाईक साहेब. तुम्ही पहिलवानाचं चालणं बघा तुम्ही. पहिलवान चालताना थोडी तरी मान खाली असते त्याची, गर्व नाही, थोडी तरी मान खाली घालून चालतो पहिलवान. आणि टीबीचं पेशंट छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवून तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथे छाती होती. तरी छाती काढून मग माणसं, क्यों रे भाई आप तो सीना निकाल करके चल रहे. बोले इसलिए चलता हो कि मेरा भाई पहलवान. काही कारण आहे? पहलवान घरी बसला आणि टीबीचं पेशंट छाती काढून. तसं पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, पावसाच्या दिवसामध्ये ओढा नदीसारखा होऊन जातो. पण 2 तासांनी वस्त्रुनी जाय बुंदन राहे माझी. नाही तर पट्टीच्या पोहणारा नाही जाऊ देत. ते पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 शेतकरी होते. गोडा वाहत होता, म्हणले गावात कसं जायचं रे. म्हणला बस काय जाय 2-4 महिने टिकते का पाणी, 2 तास टिकल बस. गप्पा झाल्या, काय काय पेरणी केली वगैरे गप्पा रंगल्या. तो म्हणला आतापर्यंत तर चिलीम झाली असती, 7:45 झाले. म्हणला आता कोणी म्हणाय कोणी केली, चिलिमीचा काळ होता तेव्हा. मग म्हणलं आण ना चिलीम ओढू. मग यानं ते चिलिमीचं साहित्य काढलं. पिशे काका त्यातली चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडी खोवली, त्याच्यामध्ये फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली. मग खडा टाकला, त्यात तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं दाबला. हे नीट ऐका तुम्ही. मग आम्ही पाहू सांगतो. आणि त्याला सीताराम बुवा कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात. शापी ओला करायचा असतो, थोडा ओला करून पिळायचा आणि डबल गुंडाळायचा. डबल का? जोरात चिलीम ओढल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा म्हणून डबल गुंडाळायचा. डबल फिल्टर हे तेव्हापासून आहे. हा त्याला म्हणला जा रे काय चिलीम भरून झाली, शापी भिजून आण. ते गेलं, न भिजवताच आलं. आणि तुला सांगितलं शापी भिजून आण. म्हणला थेंब नाही ओढ्यातनं कुठं भिजू. शापी कोणता ओढा यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्यात शापी भिजवायला थेंब नाही. तसं काही ज्ञानाचे ओढे आहे.
मजवणी ज्ञानी कोण आहे? अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. तुकाराम बुवा विशाल बुद्धीचे व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणतात, माझं कौतुक करा तुम्ही, पण ह्या समुद्रामध्ये गवताची काडी बुडवल्यानंतर ती काडी ओढ काढायची आणि त्याचा थेंब पडतो, तेवढं ज्ञान माझ्याकडे आहे आणि एवढं शिल्लक आहे जगात. ज्ञानाचा वडा मजवणी ज्ञानी कोण आहे? वडा काहीच ज्ञान नदीसारखं आहे. नदीमध्ये चढ उतार असतो. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुता, मग शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे. ते अनुभव आले. 2 वर्ष कोरोनामुळे कीर्तन बंद होते, सगळे टिपणं विसरले. नदीचं पाणी उतरलं. कस तुमचं नाही, माझा अनुभव सांगतो. मग कीर्तन सुरू झाल्यावर एक एक जुना आठवू आता पुन्हा सुरू झाले. चढू लागे पंडू सुता, शरद कालुरी घे सरिता ओटू लागे. हे ज्ञानाची नदी, ज्ञानाचा ओढा. माऊली ज्ञानाचा समुद्र आहे. कधीही जा, केव्हाही जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, पावसाळ्यात जा, उन्हाळ्यात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं माऊली पूर्ण ज्ञानानं भरलेला समुद्र आहे. म्हणून ज्ञानाचा सागर ज्ञान, ज्ञानाचे समुद्र ज्ञानोबाराय आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा करुणा आली. काय म्हणतात, काय अवघड आहे संस्कृत मध्ये. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत झालं. ते लंगडी होती सासू, तिकडची गोष्ट सांगतो, इकडचं सगळं. लंगडी सासू होती, पाय कट झालता, पिशे काका तिचा अपघातात, आणि तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक होता. हे नीट आहे का प्रकाशराव? संस्कृतचा प्राध्यापक, जावाई माळवदाचं घर, खेड्यातली गोष्ट. सासू घरीच होती, जावाई उपवासीच आले, स्वयंपाक केला सासूनं, आणि तिथंच वाढलं जेवायला. लंगडी आहे ना, तिथंच वाढलं. घर माळवदाचं गंभीर बुवा. सासू जरी वाढवा होती, थोडी वाढवा, उगच पाय गेला का. जावयाचं जेवण चालू असताना सासूनं सुरुवात केली, तुम्ही मास्तर आहे म्हणे. प्राध्यापकाला विचारलं, लंगडी? हा, मी शिक्षक आहे. काय शिकित्या? शिकित्या ते कणे 12 गाव पर बोली बदले, तरुवर बदले शाखा, बुड्ढा पामे केस बदले, लखन बदले लाखा. 12 गावानंतर भाषा बदलते. आम्ही त्या कोपरगाव भागात जायचो. आल्या आल्या सुरुवातीला कीर्तनाला, तर ते लोक म्हणायचे, तुम्ही आले आणि तुमची पिशी. आता पिशी नागपूरकडे पागलबाईला म्हणतात. मी तर हादरलो, म्हटलं मला चांगली नाही पिशी नाही. अहो सामानाची अरे पिशवी म्हणणार त्याला, पिशी आपलं. काय शिकित्या? काय शिकित्या तुम्ही? मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा विषय. आता केवढी झाली प्रकाशराव? लंगडी सासू प्राध्यापकाला एवढा सोपा संस्कृत म्हणजे तुम्हाला येतं का? त्यात काय अवघड आहे? बोला बरं.
भुंगम कोरितम काष्टम भुसकटम पडतम भुई. लंगड्या सासूची संस्कृत. तो भुंगा माळवदाचं घर लाकडं कोरत होता आणि भुगा जमिनीवर पडत होता. लंगडी सासू संस्कृत मध्ये बोलली प्राध्यापकासोबत, भुंगम कोरितम काष्टम भुसकटम पडतम भुई. अरे एवढं जर सोपं असतं तर देवाला माऊलीचा अवतार घ्यावा लागला असता का? संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. मग संस्कृतचं ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये आणलं. ब्रह्मसाम्राज्य अलंकार ज्ञान नाव ज्ञानेश्वरी. जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरी आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. प्रगट गुह्य बोले ज्ञानोबार आहे. म्हणून ते सगळे पाठ आहे तुम्हाला. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, अगण से तेज कौन है कौन काजल से कारी, जल से पतला ज्ञान है, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कलंक काजल से काळे, काजळापेक्षा काळा कलंक आहे. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे गिरे जन्म हजार. उंच पर्वतावून पडलेला एकदाच पडतो, दुरुस्ती करता येते तोडफूट झाली तर. पण चरित्ररूपी पर्वतावून पडला हजारो जन्म घेऊ द्या दुरुस्ती नाही. 22 साल आलं तरी इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. हे चरित्ररूपी पर्वतावून पडलेली मंडळी. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. म्हणून कलंक काजल से कारी, जल से पतला ज्ञान. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. इतकं पातळ आहे की माऊलीला रेड्यापर्यंत पोहोचवता आलं. म्हणून ज्ञानाचा सागर. त्याच्या पुढे 3 शब्द आहे, सखा, माझा, ज्ञानेश्वर. बरोबर जमते. सखा हा प्रेम वाचक आहे, माझा आत्मीयता वाचक आहे, आणि ज्ञानेश्वर तर हे साक्षात देवानं दिलेलंच प्रशस्ती पत्रक आहे. सखा, सखा हा प्रेम वाचक. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. सखा एकतर संतांनी संताला म्हटलं अथवा देवाला म्हटलं. त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न होत होता, आमच्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता. काय भजन आहे का?
जनाबाईनं उभं राहून भांडावं, अरे विठ्या विठ्या मूळ माळीच्या कारट्या तुझी रानरणकी झाली, सती सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मढ, तुला पाहुणी काय रड उभी राहुणी अंगणी शिव्या देती दाशी. एवढ्या शिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली नायाला, पाणी नाही विसाण्याला. मग जगाच्या बापानं यावं, गरम असलं तर गार होतावं आणि गार असलं पाणी तर गरम होतावं आणि जनाबाईची वेणीफणी करून द्यावी आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरीत सांगावं, जनी सांगे लोका नाहू घाली माझा नाहू घाली माझा नाहू घाली सखा देवाला म्हटलं अथवा सखा संताला म्हटलं. सखा हा प्रेमवाचक आहे. सखा माझा आत्मीयता वाचक आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो. आपल्याला शाळेत नाव टाकल्यापासून माझा शिकवल्या जातं. भारत आमचा देश आहे नाही, भारत माझा ही आत्मीयता आहे. भारत माझा देश आहे. बाळ गंगाधर टिळक शाळेत असताना काय 3री-4थीला असेल, नकाशा भारताचा पुढे टांगलेला आणि विद्यार्थ्यांना गुरुजी विचारतात, बाळ उठ रे, नकाशा कशाचा? हे कुठलं? भारताचा आहे गुरुजी, भारताचा. बैस खाली. दुसरं, तू सांग रे नकाशा कशाचा? हिंदुस्तानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे नकाशा कशाचा? इंडियाचा आहे सर. शेवटी लोकमान्य टिळकावर, टिळक नकाशा कशाचा? गंभीर महाराज 10 वर्षाची मूर्ती असेल. लोकमान्य टिळक जाग्यावर थांबले नाही, तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. एक हात नकाशाला लावला टिळकांनी, 10 वर्षाचं वय, एक छातीला लावला आणि छातीला हात लावून सांगितलं, हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही आत्मीयता. तसं ज्ञानोबा माझा, सखा हा प्रेमवाचक शब्द आहे आणि हा आत्मीयता वाचक आहे. ज्ञानोबा माझा, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. हे साक्षात भगवंताने दिलेलं प्रशस्ती पत्रक आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. म्हणून ज्ञानेश्वर आहे, माझे आहे, सखे आहे, ज्ञानाचे समुद्र आहे. जनाबाई म्हणतात, मला असं वाटतं सागर, सखा माझे, ज्ञानाचे ईश्वर असे असणारी माझी माऊली
जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरोनिया जावे याच्यातला चा एवढा महत्वाचा आहे. चा जर काढला तर अर्थाचा अनर्थ होतो. काढून पहा मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. म्हणाल का जनाबाई माऊलीनं मरावण माझ्या पोटी यावं म्हणून तिथे चा पाहिजे माझ्या चा. हे अतिप्रेमाचं बोलणं असते. आजीच्या दृष्टीनं नातू जगातलं सर्वस्व. नातू म्हणजे आजीच्या दृष्टीनं. आणि नातू बोबडा बोबडा बोलतो न आजीचं कौतुक करतो तेव्हा आजी तोंडावून हात फिरवते कडा कडा बोट मोडते आणि मग बोट मोडून म्हणते बाबा रे मोठा गुन्हाचा आहे रे मी मरावन तुझ्या पोटी यावं. ही जसं बोलणं आहे ना तसं मरोनिया जावेन मी ज्याला माझा म्हणते ना त्या माझ्याच्या पोटा यावे. बस इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आलो. अजून वन्स मोरच चालू आहे महाराष्ट्रात. मला काही वैतागली नाही कोणी बरं का प्रकाशराव. पण मी वेळ तंतोतंत सांभाळतो. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर मी म्हटलं ते नाही मला ऐकायचंच म्हणे बाबांना काय आता ते त्यांच्या पुढे त्यांच्याच पासून शिकलेलं आणि त्यांच्याच पुढे सांगायचं. पण जब बालक कहू तो तरी बाता सुनित मुदित मन पितू अरु माता. बरं का गंभीर महाराज आपल्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवणारे एवढेच एक राहिले. संपलं सगळं. सगळे गेले. ठीक आहे. तर सीताराम भाऊला मी विनोदाने सांगतो बाबा रे काचेचं भांडं आहे. काचेच्या भांड्यास काय पूर्वजन्माचं त्याचं पुण्य असेल. कोणाला कोण जाणे कोणा घरे उपासना. आम्ही तेच सांगितलं रक्ताचं नातं नसते. आमचं ऑपरेशन झालं तर 8 दिवस गंभीर होता शेवेला. काय ऋणानुबंध असेल. बस एवढाच एक आपल्या आशीर्वाद देणारा हात आपल्या पाठीवरचा आहे. माऊलीनं आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो हात ठेवावा एवढीच चरणी प्रार्थना आहे. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन विठोबा आबा म्हणतील तसं शेवटी बस. मी मजेने घेऊन जातो आबाला गावला. बस आबा असले का पहाटेच्या काकड्यापासून ऐकत राहा. मजेने न्यायचं. जमला नाही हो तुमचं लक्षच असतं. ठेवत बरं का गंभीर महाराज मरोनिया जावे मी ज्याला माझं म्हटलं त्याच्या पोटा यावे.
विठ्ठल विठ्ठल वास्तविक माझं पण हे दुःख देणार आहे. अहम ममेति भावयम कारणम बंद मोक्षयोः ताभ्याम विरहितो भाव मोक्ष येवण संशय. अहम ममेति भावयम, बस हे दुःख देणारं, दुःख देतंय ते माझं पण. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? रोजच वाचतात ना पेपर. सकाळची वेळ, चहाचा कप टेबलवर, चष्मा लावून वाचताय. दिवे घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 35 जखमी, चहाचा घोट. शेजारचं आलं, आजचा पेपर वाचला का साहेब? बसा खाली बसा. चहा आणणारे यांच्यासाठी चहा जाऊ द्या. ती दुर्घटना वाचली का? अरे कोणता पेपर आहे? प्रत्येक पेपरला दुर्घटना असतातच. बसा खाली. अहो पण ते काय करायचं आहे? 135 कोटी लोकसंख्या झाली, मेलेच पाहिजे माणसं, एवढे जगतात का? बसा खाली. अहो पण ते, अहो हे काय, दिवे घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 35 जखमी, 10 ठार. ठार मधली नाव वाचली का साहेब? काय घेणार, रोजच मरतात, मुंगळ्यासारखी झाली माणसं, मेलीच पाहिजे. बसा चहा घ्या. चहा जाऊ द्या, नाव ठार मधली. मग व्यवस्थित चष्मा लावला, हातात कप आहे, आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 4थ्या नंबरला जावाई ठार मध्ये. उठून कप फेकला चहा. कारण मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली, 135च्या वर गेली, मरू दे ना. आता का रडतो? आता माझं कळलं. विठ्ठल एकंदरीत दुःखाला कारणीभूत माझं पण आहे. आणि ते सखा माझा ज्ञानेश्वर माझ्याच्या पोटा यावे. माझा, हो बरोबर आहे. नासिवंतावरचं ममत्व दुःख देतं, अविनाशावरचं नाही. तुम्ही पहा, संतांनी ममत्व जोडलं ते अविनाशाकडे. मीराबाई राजकन्या, सगळे चरित्र पाठ असल्यामुळे आळंदीत विस्तार करण्याची गरज नसते. बस राजकन्यामध्ये सगळं आलं तुकाराम बुवा. मग ते तिचं लग्न एकदा लावून टाकावं म्हणून राजपुत्र शोधण्यासाठी वडील गेले. हिनं विचारलं असेल, मम्मी पप्पा कुठं आहे? आपलं ते शब्द नसेल समजून घे ना काय त्याला. तुझ्यासाठी मुलगा बघायला गेले. म्हणजे माझा पुनर्विवाह करणार आहे का बाबा? विचारते मी त्यांना. बाबा कुठं गेलतास तुम्ही? तुझं लग्न करायचं बेटा, तुझ्यासाठी राजपुत्र बघायला गेलतो. पुन्हा लग्न करणार का बाबा माझं? म्हणजे कन्यादान करण्याचा अधिकार बापाला असतो. मी लहानपणी तुमच्यासोबत कृष्णमूर्तीच्या दर्शनाला येत होते मंदिरात. तुम्ही हात जोडले म्हणजे मी हात जोडायची, तुम्ही डोळे मिटले म्हणजे मी डोळे मिटायची, मी नमस्कार कृष्णदेवाला करायची. आणि माझं कौतुक पाहून तुम्ही सहज बोलले होते. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, देवाईचा करावा सांभाळ, देवाईचा करावा सांभाळ. हसते वेल्हाळ मीराबाई, हसते वेल्हाळ मीराबाई, हसते वेल्हाळ मीराबाई. तिने केला रे माझा अंगीकार, तिने केला रे माझा अंगीकार, तिने केला रे माझा अंगीकार. तुम्ही ज्या कृष्णदेवाला मला दिले ना बाबा, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते वेल्हाळ मीराबाई, तेने केला असे माझा अंगीकार. अन्न का तुझा वर पाहू आता. आणि बाबा काय बेटा, कोण्या तरी राजपुत्रासोबत तुम्ही माझं लग्न लावणार. एक दिवस तो राजपुत्र मरणार, गंभीर महाराज. मला कुंकू पुसून जन्मभर रडत बसावं लागणार. मी त्याला वरले बाबा,
की तुमच्या मिरावर कुंकू पुसायची पाळीच कधी येणार नाही. ऐसे बर को क्यों बरू जो जल में और मर जाए, बर बरा गोपाल जी मेरो चुडो अमर हो जाए. हे ममत्वच आहे पण अविनाशावरचं. संतांचं ममत्व अविनाशावर आहे. आम्ही आमच्या मायबापाचं नाव सांगतो गंभीर महाराज, त्यांना विचारा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे एक तर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. म्हणून मी ज्याला सखा म्हणते, माझा म्हणते, ज्ञानाचा ईश्वर म्हणते, ज्ञानाचा समुद्र म्हणते, जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटा यावं. म्हणून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता 8:10 झाले माऊली. मी आतापर्यंत जी अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केली ना त्याप्रमाणे माझ्या इच्छेची पूर्तता करा. ऐसे करी माझा भावा, आता माझा भावा, अरे आता माझा भावा, आता माझा भावा, ऐसे करेगा ज्ञान देवा, ऐसे करेगा ज्ञान देवा, मोरोनिया जावे, मोरोनिया जावे, मोरोनिया जावे, मोरोनिया जावे. ऐसे करेगा ज्ञान देवा, ऐसे करेगा ज्ञान देवा, मोरोनिया जावे, मोरोनिया जावे, मोरोनिया जावे, आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञान देवा. जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे. आता शब्द एक विषय पूर्ण होतो प्रकाशराव आणि दुसरा सुरू करायचा असतो तिथे आता येतो. आम्ही सहज बोलतो पण आताचं ठिकाण ठरलेलं आहे. कीर्तनातलं असू द्या, टाळकरी महाराज आले, मृदंगाचार्य आले, आजचे कीर्तनकार आले आणि 6:30 झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे? तिथे आता येतो. लग्नातलं पाहणा आबा, मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 6:35 झाले. आता मंगलाष्टकला आता तिथे येतो. ते नसल पटत तर ज्ञानेश्वरी उघडा दीपकराव, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे माझे जे उरले पायिकपण. ज्ञानेश्वरी संपली आणि पसायदान सुरू करायचं. मग आता बस तिथे आहे तो. आता तिथे येतो. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो तिथे आता. म्हणून तुम्ही ज्ञानाचे समुद्र आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात, सखे आहात, माझे आहात. मला असं वाटतं मी मरावन तुमच्या पोटी यावं ही माझी भावना आहे. त्याप्रमाणे पूर्तता करा. आता माझ्या भावा ऐसे करीगा. म्हणून आता माझ्या भावा ऐसे, त्याला वेल्डिंग केलं की जमलं. आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. पुढे ज्ञानदेवा शब्द आला, इकडे ज्ञानेश्वर आला, तिकडे ज्ञानदेव आहे. अर्थ एकच आहे पण ज्ञानदेव म्हणजे सरनाईक साहेब कोण्याच ब्राह्मण मंडळीने ठेवलेलं पंचांग पाहून शोधून काढलेलं नाव नाही. हे वेदातल्या रुचेतले वेचेतलेले 2 शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान आणि एको देव सर्वभूतेषु गुणाः यातला देव.
हा देव आणि ते ज्ञान, मग वेल्डिंग झालं ते ज्ञानदेव. आणि त्याच्यातली ताकद ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव डबल बेल दिली होती मी, पण ठीक आहे. यष्ट्या बंद असल्यामुळे डबल बेलचा काही परिणाम झाला नाही. 3 महिने झाले बेलची सवयच नाही. विठ्ठल खेळी मेळी गदारोळी आनंद मजा आहे. हा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. पुन्हा थांबलं की पुन्हा अर्थ मजेदार होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञान देव देतो. तुम्ही फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा की देव तुम्हाला ज्ञान देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदयतो. हे ज्ञानदेव शब्दातली ताकद आहे. ऐसे करीगा, आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. आणि तुम्ही असं जर केलं ना तर मग शेवटच्या चरणात कृतज्ञता जावे कृतज्ञता आहे. जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जणी. कृतज्ञ वेगळा कृतज्ञ वेगळा. फरक एवढाच आहे, एका कृतच्या पुढे ज्ञ आहे, एका कृतच्या पुढे ज्ञ आहे. ज्ञ जाणाती आणि ज्ञ हंती. वर्षे पहिले निकम बाबा जमला. आपले गुरुवर्य घोकून घोकून पाठ करून घ्यायचे. ज्ञहंती म्हणजे नाश करणे. थोडं चुकलं म्हणे थांबा, चुकली गाडी, निकम बाबा म्हणे चुकली गाडी. ज्ञहंती
नाश करणे. ने जाणाती म्हणजे जाणणे. केलेल्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ, आणि ज्याचे उपकार त्याच्या नाशावर टपलेला असतो कृतज्ञ. ते उंदराच्या मागं बोकोबा लागला बरं का गंभीर महाराज. गोष्ट तिकडची सांगतो, तिकडची. प्रकाशराव इकडची एकही गोष्ट नाही, तिकडची. बोकोबा लागला, तो उंदीर पुढं, तो साधू बसला होता ध्यानस्थ, त्याच्या मांडीखाली उंदीर आला, चोळबोळ काय करते म्हणून बघितलं साधूनं, तर उंदीर घाबरलेला. का रे घाबरला उंदरा? बोकोबा मागं लागला महाराज. ठीक आहे मूषको तो मार्जारो भव. आशीर्वाद दिला बुवानं. उंदराचा बोक्या, आपल्या भाषेत गड्याचा गवंडी. हाताखाली काम करून करून बस जमलं ते. हा, उंदराचा बोकेबा झाला. बोक्या फिरू लागला 2 महिने. त्याच्या मागं कुत्रं लागलं 1 दिवस. बोक्या पुढं कुत्रं मागं. महाराज वाचवा. आता काय कुत्रं लागलं मागं. तूच कुत्रा हो. प्रमोशन ना बढती झाली. आता बोक्याचा कुत्रा झाला. 2 महिन्यानं कुत्र्याच्या मागं वाघ लागला गंभीर महाराज. पुन्हा कुत्रं घाबरलं, पळत आलं. वाचवा महाराज. काय झालं? वाघ लागलाय माग. तोम व्याघ्रो भव. क्षणार्धात वाघ झाला सीताराम बुवा. आणि तो इतका आनंद झाला, वाघानं डरकाळी फोडली आणि निघाला वाघ. 4-5 पावलं टाकले गंभीर महाराज. पावला गणिक वाघ विचार करतो, केवढे उपकार महाराजांचे. एवढासा उंदीर होतो, बोको यांच्या आशीर्वादानं बोक्या झालो. पुन्हा त्यांच्या आशीर्वादानं बढती होऊन कुत्रा झालो. पुन्हा यांच्याच कृपा आशीर्वादानं आज वाघ झालो. आणि थांबला. जगात कोणाची भीती नाही राहिली म्हणला वाघ. पण मनात आलं, म्हणला जगात भीती नाही राहिली, पण एक भीती आहे. ज्या बुवानं उंदराचा वाघ केला त्याच्या मनात आलं तर मला पुन्हा उंदीर करण्याची शक्यता आहे. निर्भय जीवन जगण्याचा एकच उपाय आहे म्हणला, बुवाचं नरड फोडणे. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल जही ते नीच बढाई पावा. जिथून मोठा होतो त्याच्या नाशावर टपलेला असतो तो कृतज्ञ. कृतज्ञ. ते विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहासोबत. बेंडकुळीला दया आली, बिचारीनं उडी टाकली. पोहत 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 गेली. अर्ध्या धारत तिकडनं विंचू आला, हिच्या पाठीवर बसला. विंचून परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता आबा, तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. पाण्यात आणि बेंडकुळी काठाला आल्यावर विंचवाला वाटलं हिला माहिती करून द्याव पठ्ठ्याला काय म्हणतात. प्रकाशराव उतरता उतरता नांगी मारली विंचवानं. 1.5 फूट बेंडकुळी उड्या मारत होती. याचं नाव कृतज्ञ. केलेल्याच्या नाशावर टपला तो कृतज्ञ. आणि ज्याचे उपकार आहेत त्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ. एक भाताचं शीत पांडवांच्या यज्ञामध्ये पोपटाच्या रूपात ते पात्रावरचं शुकाचार्याने सेवन केलं. शुकसेवी एक शीत घंटे वाजती अनंत. कोणीतरी ब्रह्मवेत्ता जेवला तर घंटा वाजत होता. आता घंटे वाजायचे थांबत नाही. शुकाचार्याने एक शीत सेवन केलं पिसे काका. 3 पिढ्या सलत होतं. 3 पिढ्या. आम्ही किती मधुकरीच्या भाकरी दाबल्या अजिबात वाईट वाटत नाही. 3 पिढ्या हो. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पहिली पिढी अर्जुनाची, मग दुसरी पिढी अभिमन्यूची, आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती. झाल्या 3 पिढ्या. आणि परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितलं. श्री शुके आपण करुणी कीर्तन. श्री शुके आपण करुणी
श्रवण करुणे कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती. गंभीर महाराज 7 दिवस राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. तेव्हा शुकाचार्याला समाधान वाटलं का यांच्या आजाच्या यज्ञात एक भाताचं शीत खाल्लं होतं मी, आता त्याच्या नातवाला भागवत सांगून कृतार्थ झालो. याला म्हणतात कृतज्ञता. कृतज्ञ. तसं जनाबाई म्हणतात, माऊली जर माझी इच्छा पूर्ण केली ना, मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे, तर जन्मोजन्मी माझा जीव ओवाळून टाकील. जावे ओवाळूनी जन्मोजन्मी म्हणे. मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. एकदा माऊलीचं भजन होईल, चाल होईल, आणि मग त्यानंतर पुढचं काय असेल ते निवेदक निवेदन देतील. तसा पुढचा सगळ्या मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आता सीताराम बाबाला एक विनंती आहे, बाबांना घेऊन जाणे. मग ती गर्दी वाढते. थांबणार आहे. बरं बसू द्या, बसू द्या. बसायचं बसतो म्हणतात. बसतो काय माझ्यावर प्रेम आहे त्याला काय मिळू. बर वाघ मारेगा. इकडे कसे आले एवढ्या समाजात. बरं ठीक आहे, ठीक आहे. आपली गंमत आहे. हा ते सगळी जीवाभावाची मंडळी आहे म्हणून तर कधी 2 तास संपले मला कळलं नाही. प्रकाशरावची आई गेली तेव्हा दीपकरावनी फोन केला, तेव्हा मी वडाताण करून आलोच 2 तासाकरता. ऋणानुबंध मागच्या जन्माचे असतील आहे त्याप्रमाणे चालू आहे. या निमित्ताने आमच्या गुरुवर्याचं दर्शन झालं. आमची सगळी जुनी मंडळी भेटली. आजी बर्वे झाले आणि माझे माहेर भेटले. निमित्ताने माऊलीचं भजन नंतर चाल होईल. तुम्ही सांगाल त्यानुसार शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर